नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्। साधु साधु साधु। आमचे पूजनीय गुरु बंतेजींना आमचं नमन असो। विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान त्याग आणि विचारांना गौरवणीय महासंघरत्नाची अनुमती घेऊन आपण हा भाग ठीक आहे। आजचा भाग असा आहे की मृत्यूच्या हातून सुटका। मृत्यूच्या हातून सुटका या गावात आज आपण ऐकणार। तर मिलिंद राजा म्हणते असते, भगवान बुद्धांनी म्हटले होते की न वरती न अंतरिक्षात, न अंतरिक्षात न वरती, न सागराच्या मध्यात, न पर्वताच्या गुहेत जावनी बैसता सुरक्षित, संसारा माझी ऐसे कोठे नच कदापि स्थळ भेटे, स्वजीवन राखाया जेथे नटे, मृत्यूच्या दृष्टीपासून। थोडं काव्य स्वरूपात म्हटलेलं आहे। काय म्हटलेलं आहे की भगवान बुद्ध म्हणतात, न वरती आकाशात, न अंतरिक्षात, न खाली सागरात, न सागराच्या कुठल्याही भयंकर आतील तळात, न पर्वताच्या गुफेत, न जंगलामध्ये, असं कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाऊन बसू शकत नाही, असं लपू शकत नाही की ज्या ठिकाणी मृत्यू येत नाही। तुम्ही अशी कोणत्याही सुरक्षित ठिकाणी जाऊन लपले तरीही तुम्ही मृत्यूच्या दृष्टीपासून वाचू शकत नाही। हे विधान कोणाचं आहे? हे तथागत अरहत गौतम सम्यक संबुद्धांचं विधान आहे। यासोबतच तथागताने परित्राणाचा देखील उपदेश केला आहे। यात रतन सुत्त, खंद परित्त, मोर परित्त, धजग परित्त, आटानाटीय परित्त, तसेच अंगुलिमाल परित्त इत्यादी सुत्ते उपदेशलेले आहेत। त्याचबरोबर भगवान बुद्धांनी परित्राणाचा सुद्धा उपदेश केलेला आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये हे सुत्तांचा उल्लेख आहे। रतन सुत्त आहे, खंद परित्त आहे, मोर परित्त आहे, धजग परित्त आहे, आटानाटीय सुत्त आहे, अंगुलिमाल परित्त आहे। रक्षण करण्यासाठी हे सुत्तांचं, परित्राण या शब्दाचा अर्थ होतो रक्षण करणे। तर या सुत्तांचा सुद्धा भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे। राजा म्हणतो, बनते नाग असेल, जर अंतरिक्षात उडून, खाली समुद्राच्या तळाशी दडून, मोठमोठ्या प्रासादावर चढून, प्रासाद म्हणजे राजवाडे, पर्वताच्या पठारावर जाऊन किंवा जंगली गुफेत लपून बसले तरी सुद्धा मृत्यूच्या जबड्यातून प्राणी मात्रांची सुटका होऊ शकत नाही। तर मग परित्राणाचा पाठ खोटा ठरतो। आणि जर परित्राणाचा पाठ केल्यामुळे मृत्यूपासून सुटका होत असेल तर अंतरिक्षात, खाली समुद्र तळामध्ये कुठेही दडून बसले तरी मृत्यूच्या हातून सुटका होऊ शकत नाही। म्हणजे मृत्यूची नजर चुकवून स्वतःला सुरक्षित ठेवता येत नाही असे म्हणणे खोटे ठरते। हा देखील एक दुर्बोध प्रश्न आहे, आपल्या पुढे ठेवण्यात येत आहे। कृपा करून याही प्रश्नाचे आपण सविस्तर उत्तर द्यावे आणि धर्मविरोधकाचे तोंड बंद करावे। आता दोन गोष्टी, एका ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितले की असं कोणतेही स्थळ नाही जिथून मृत्यूपासून तुम्ही वाचू शकता। दुसरीकडे परित्राणाचा सुद्धा उपदेश केले की ज्यापासून तुमची मृत्यूपासून सुटका होऊ शकते। मग हे दोन्ही प्रकार परस्पर विरोधी आहेत। एखाद्या व्यक्तीनं म्हणावं की मी खोटं बोलत नाही आणि दुसऱ्यांदा त्याने खोटं बोलावं, अशाच पद्धतीची ही प्रक्रिया झाली। एखाद्या व्यक्तीने म्हणावं की मी व्यसन करत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन हातात तंबाखू घ्यावी, अशाच पद्धतीची गोष्ट झाली आहे की नाही? एखाद्याने म्हणावं की मी मटण खात नाही, दुसरीकडे जाऊन मटण खावं, अशाच पद्धतीची गोष्ट झाली। म्हणजे हे आता उदाहरण दिले मी तुम्हाला। म्हणजे भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की मृत्यूपासून कोणी वाचू शकत नाही, आणि दुसऱ्या ठिकाणी भगवान बुद्धांचेच वाक्य आहे, परित्राणाचा उपदेश आहे की ज्यातनं मृत्यूपासून सुटका होऊ शकते। मग हे दोन परस्पर विरोधी असलेले प्रश्न आहे। म्हणून बनते या दुर्बोध प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर द्यावं, याला व्यवस्थित समजावून सांगावं की जेणेकरून आम्हाला त्या गोष्टीतनं समाधान मिळेल
आणि जे लोक धर्माच्या विरोधात बोलतात त्यांची सुद्धा तोंड बंद होईल. भंतेजीने काय उत्तर दिले बघूयात आपण. महाराज, अंतरिक्षात वर किंवा खाली समुद्राच्या मध्यभागी कोठेही लपून बसले असता मृत्यूच्या हातातून प्राणी मात्राची सुटका होऊ शकत नाही असे जे तथागत सम्यक संबुद्धांनी म्हटले आहे ते यथार्थ सत्य आहे. त्यात कुठल्याही पद्धतीचं खोटं नाही. हे भगवान बुद्धांनीच म्हटलेलं आहे. तसेच परित्राण देशना केली आहे, मृत्यूपासून या परित्राण देशना केल्याने मृत्यूपासून सुटका होते असे जे भगवान बुद्धांनी म्हटले आहे ते सुद्धा खरे आहे. दोन्ही विधान भगवंताचेच आहेत आणि दोन्ही विधान खरे आहेत असं राजा मिलिंदाला भंते नागसेन म्हणतात. मग जर दोन्ही विधान खरे आहेत पण हे तर परस्पर विरोधी विधान आहेत. परस्पर विरोधी विधान दोन्ही भगवान बुद्धांनी म्हटले. निदान या ठिकाणी आपल्याला एक समजून येईल की दोन्हीही विधान वेगळ्या अनुषंगाने म्हटलेले, वेगळ्या कारणाने म्हटले किंवा स्थिती आणि काळ पाहून म्हटलेले हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. भंते म्हणतात, महाराज, भगवान बुद्धांनी परित्राणाचा उपदेश केला हे खरे आहे, परंतु ज्यांचे आयुष्य अजून शिल्लक आहे, नीट आहे का, त्यांचे आयुष्य अजून शिल्लक आहे, ज्यांना जगण्यासाठी वेळ प्रतीक्षा करीत आहे आणि जे स्वतःला वाईट कर्मापासून रोखण्याचे सामर्थ्य बाळगतात. कशाचं सामर्थ्य? वाईट गोष्टींपासून स्वतःला रोखण्याचे सामर्थ्य बाळगतात, त्यांच्यासाठीच परित्राणाचा उपदेश आहे. महाराज, ज्यांचे आयुष्य संपुष्टात आले आहे त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी परित्राण मंगलगाथा नाही. तुम्ही म्हणशाल आता एक 70 वर्षाचा व्यक्ती मरत आहे त्याला परित्राण घेऊन वाचवा, असं होऊ शकत नाही. त्याचं आयुष्य संपुष्टात आलेलं आहे. ज्याचं आयुष्य संपुष्टात आलेलं आहे त्याच्यासाठी परित्राण मंगलगाथा नाही. महाराज, ज्या वृक्षांची मुळे मृतप्राय झालेली आहे, ज्या वृक्षाची मुळं मेलेली आहेत, ज्या वृक्षांची जीवनशक्ती नष्ट झालेली आहे, तो वाळून गेला आहे, कोमेजून गेला आहे आणि फिक्का पडला आहे, त्या वृक्षावर हजारो घागरी पाणी टाकले तरी तो पल्लवित आणि रसरशीत होईल काय? उदाहरण, जर एखादा मुळच जळून गेलेली आहे, नष्ट झालेली आहे, वाळून गेलेला आहे, अशा झाडाला तुम्ही पाणी घालताय तर तो पल्लवित होईल काय? रसरशीत होईल काय? बहरून येईल काय? त्याचप्रमाणे आयुष्य संपलेल्या लोकांना औषध किंवा परित्राणाचा मंगलपाठ कधीही वाचू शकणार नाही. महाराज, जगात जेवढ्या औषधींच्या जड्याबुट्या आहेत, त्या काळात जड्याबुट्या होत्या, त्या सर्व आयुष्य संपलेल्या लोकांकरिता व्यर्थ आहे. एखाद्या व्यक्ती मरणासन्न अवस्थेत तुम्ही म्हणजे नाही, याला एखादी जडीबुटी त्याच्या जगून उठत नाही, होऊ शकत. ज्यांचं आयुष्य अजून शिल्लक आहे अशाच लोकांसाठी जगातील जड्याबुट्या आहेत असं म्हटलेलं आहे. महाराज, ज्यांचे आयुष्य अजून शिल्लक आहे, ज्यांना जगण्यासाठी वेळ प्रतीक्षा करीत आहे आणि ज्याच्यात स्वतःला वाईट कर्मापासून रोखण्याचे सामर्थ्य आहे, त्यांच्यासाठी परित्राणाचा मंगलगाथाचा उपदेश भगवान बुद्धांनी केला आहे, कारण त्यांनाच परित्राण लाभदायक ठरणारा आहे. असं या ठिकाणी भंते नागसेनांनी राजा मिलिंदास सांगितलं. पुढे भंते म्हणतात, महाराज, शेतात जेव्हा पेरलेल्या धानाचे उगून हिरवे हिरवे रोप रोपटे तेव्हा ते वाढवण्यासाठी शेतकरी वारंवार पाणी देत असतो. पण एकदा का पीक पक्व झाले की कापून त्याची खळ्यात गंजी लावून त्याची पावसापासून किंवा चोरांपासून राखण करतो. त्याचप्रमाणे हे महाराज, ज्यांचे आयुष्य अजून शिल्लक आहे, ज्यांना जगण्यासाठी वेळ प्रतीक्षा करीत आहे आणि ज्यांच्यात स्वतःला वाईट कर्मापासून रोखण्याचे सामर्थ्य आहे, अशाच लोकांच्या परित्राणाच्या मंगलगाथा राखण करतात. त्यांनाच परित्राणाचा मंगलगाथेपासून अवश्य लाभ होतो. ज्याचे आयुष्य संपले आहे त्यांना त्याचा काय उपयोग? राजा म्हणतो, राजा मिलिंद भंते नागसेन, ज्यांचे आयुष्य पूर्ण झाले नाही ते जगणारच आहेत आणि ज्यांचे आयुष्य पूर्णतः संपलेले आहे ते मरणारच आहेत. तर मग औषधे किंवा परित्राणाचा पाठ व्यर्थ समजला पाहिजे. आता ज्यांचं आयुष्य ते जगणारच आहे म्हणे बनते, ज्यांचं आयुष्य आपलं ते मरणारच आहे, मग याचा अर्थ असाच म्हणायला पाहिजे की परित्राण पाठ व्यर्थ आहे. असे काही काही लोक समजतात. आपले बौद्ध जगतामध्ये असेही काही लोक आहेत की ते म्हणतात हे परित्राण पाठ व्यर्थ आहे. तर भंते म्हणतात,
महाराज, औषधाने आजार बरं झाल्याचे आपण कधी पाहिले आहे काय? औषधाने आजार बरे झाल्याचे आपण कधी पाहिले आहे? राजा म्हणतो, होय बनते, असे शेकोड्यांनी पाहिले आहेत. भंते म्हणतात, महाराज, तर मग औषध किंवा परित्राण व्यर्थ आहे असेच म्हणले पाहिजे. म्हणजे तर मग महाराज, औषध आणि परित्राण व्यर्थ आहे असे म्हणणे चुकीचे आहे. बनते, राजा म्हणतो, वैद्य लोक रोग्यांना औषध देताना, पाजताना किंवा जखमीवर लेप लावताना तर आम्ही प्रत्यक्ष पाहतो व अशा उपायाने तो रोगी आजारमुक्त झाल्याचेही पाहतो. तो म्हणतो, म्हणते, आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने पाहतो की वैद्य काय करतो, लोकांना औषध देतो, औषध पाजताना बघतो, जखमीवर लेप लावताना बघतो, या गोष्टी, आणि ह्या बघितल्यावर व्यक्ती रोगमुक्त होताना आम्ही प्रत्यक्ष पाहतो. म्हणते म्हणतात, महाराज, परित्राणाच्या मंगलगाथांचा पाठ चालला असता आम्ही त्यातील शब्द ऐकत राहतो. चुकून गेलेली जीभ, मंद पडलेले हृदयाचे ठोके, क्षीण झालेले आवाज, या सर्व गोष्टी पाहण्यात येतात. परंतु परित्राणामुळे त्यांचे निरनिराळे रोग, बिकट प्रसंग किंवा सर्वच प्रकारचे उपद्रव एकदमच शांत होतात. महाराज, आपण कधी मंत्रोच्चाराने सर्पदंश झालेल्या माणसाचे विष दूर करीत असता झाडताना किंवा त्यावर पाण्याचे फडके मारताना पाहिले आहे काय? होय बनते, जगभर सर्पदंशावर करण्यात येणारे हे उपायच आहेत, त्यामुळे बहुतेक लोक कसे करतात. परित्राणाचा प्रताप. मग बनते म्हणतात, महाराज, औषध किंवा परित्राणाने काही होत नाही असे जे आपण म्हणता ते तर आपोआपच खोटे ठरते. महाराज, एखाद्या व्यक्ती संबंधी परित्राणाच्या मंगलगाथा म्हटल्या असता त्याचा तावा घेण्यासाठी अंगावर धावून आलेला साप देखील उघडलेले तोंड आपोआप बंद करील व चावू शकणार नाही. चोरांनी मारण्यासाठी उगारलेली काठी अनायास खाली पडेल व ते त्याचवर प्रेम करू लागतील. खवळलेला हत्ती सुद्धा जवळ येतात आकस्मितपणे जागीच थांबेल. उफळणाऱ्या अग्नीला ज्वाला त्याच्याजवळ पोहोचण्यापूर्वीच विझून जातील. हलाहल विष सुद्धा पोटामध्ये गेले तरी ते निरुपद्रवी ठरून शरीर पोषणाचे काम करेल. मरणाच्या इच्छेने जाऊन आलेला मारेकरी देखील जवळ येतात. सेवकाप्रमाणे नम्र होऊन जाळ्यात सापडला असता देखील तो त्यातून सुरक्षित बाहेर करेल. महाराज, हा परित्राणाचा प्रताप आहे. काय म्हटलेलं आहे? अंगावर धावून आलेला साप देखील आपले उघडलेले तोंड आपोआप बंद करेल. कशाने? या परित्राण सूत्राने. त्याच्यावर खरंच काही लोकांचा विश्वास नाहीये. आजचीच एक घटना आहे. भंते काश्यप आणि आपले वकील साहेब, त्यांचं नाव आपले मुकुळ ऍडव्होकेट वकील, आता खाली गेले होते. एक संध्याकाळी 6चा वेळ होता. झाडं पाहण्यासाठी गेले. व झाडं रोपली की नाही, उगवली की नाही. तेवढ्यात एक फार मोठा काळा सर्प, एवढा जाड, मुकुळ साहेबांच्या दोन्ही पायाच्या मधून निघून गेला. काही नाही, ते घाबरले नाही, पळाले नाही, काही नाही. तो साप चुपचाप तिथून निघून गेला. परंतु त्या सापाने ना तोंड उघडलं, ना त्यांना चावा घेतला, ना त्यांना दंश केला. कारण की या भूमीवर सतत परित्राण होत असतो. या भूमीवर सतत चारही देव, लोकपाल, राजे जे आहेत, आपण त्यांचं स्मरण करतो आणि सर्व प्राण्यांबद्दल मैत्री करतो आणि परित्राणाचा पाठ करतो. त्यामुळे ह्या परिसरात कोणतेच प्राणी कोणालाच उपद्रव करीत नाही. बऱ्याच लोकांना अनुभव आहे. तिथं 50-50 विद्यार्थी होते, पण कधीच कोणाला सर्पदंश झालेला नाही. एकदा तर आमच्या गणेश पवार आहेत वाटतं इथं, पवार साहेबांनी एक नाग असतो ना, नागाला जसं बकऱ्या हाकून नेतात तसं हाकत हाकत लांब नेऊन सोडलं होतं. अशी गोष्ट आहे. तर परित्राणाचा हा प्रताप आहे. मग भंतेजींनी एक उदाहरण दिलं, मोर परिताची कथा. महाराज, एका पारध्याने 700 वर्षेपर्यंत एका मोरास आपल्या जाळ्यात पकडण्यासाठी अविरत प्रयत्न केले. अनेक कल्पापूर्वीची कथा आहे मोर परित. 700 वेळेस त्याने, म्हणजे 700 वर्षेपर्यंत त्याने अविरतपणे एक मोराला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मोर परित्राणाच्या मंगलमय गाथांचे स्मरण करीत असल्यामुळे त्याच तो पारधी आपल्या जाळ्यात पकडू शकला नाही. पण तेव्हा त्याने परित्राणाचे स्मरण करणे सोडून दिले. त्याच दिवशी तो जाळ्यात अडकून पडला. हे आपण ऐकले आहे काय? मोर परित्राण आहे, तुम्ही कदाचित वाचला असेल. तर ते मोर परित्राण मध्ये असं उल्लेख आहे, उदेतयं चकुमा एक राजा हरिस्तवन्नं पटविप्पभासो
तं तं नमस्सामि हरिसवन्नं तयज्जगुप्ता विहरे मुरात्तिङ्गे ब्राह्मणा वेदगु सम्पदाम्ये ते मे नमो ते च मं पालयन्तु नमस्तु बुद्धानं नमस्तु बोधिया नमो विमुक्तानं नमो विमुक्तिया इमं सोपरितं कत्वा मूढोच्चरति येसन. अशी गाथा आहे, कदाचित आपण ऐकली नसेल. हे जे वाक्य आहे, हे वाक्य तो सतत तो मोर स्मरण करायचा, त्यामुळे तो पारधी त्या मोराला पकडू शकला नाही. पण ज्या कालावधीनंतर त्याने त्याचं स्मरण करणं सोडून दिलं, तेव्हा लगेच तो जाळ्यात अडकला. तर राजा म्हणतो, हे तुम्ही ऐकलंय? बनते म्हणतात, हे तू मी ऐकलंय का? होय बनते, असे ऐकण्यात येते आणि त्याची कीर्ती देवतासह सर्व लोकात पसरली आहे. महाराज, तर मग औषध पाण्याने किंवा परित्राणाने लाभ नाही असे आपले म्हणणे कथन आपोआपच खोटे ठरते. दानवाची कथा. महाराज, विद्याधराची कथा आहे या ठिकाणी. त्याने म्हटलेले, महाराज, परित्राण देसना पाठ करणे मोठे फलदायक ठरते. महाराज, एक दुसरा विद्याधर काही नरेशाच्या अंतपुरात जाऊन पटीराणीच्या सोबत आपली कामवासना पूर्ण करत असता पकडला गेला होता, परंतु त्याने आपल्या मंत्र बळाने किंवा परित्राण बळाने तेथून आपली सकुशल सुटका करून घेतली असे तुम्ही ऐकले आहे का? होय बनते, ही कथा मी ऐकली आहे. महाराज, परित्राणाच्या बळाने तो असा करू शकला की नाही? होय बनते. महाराज, यावरून तर हेच सिद्ध होते की परित्राणात महाशक्ती आहे. त्यावर राजा म्हणाला, बनते नागसेन, परित्राणाने सर्वच लोकांचे रक्षण होते काय? व ह्या परित्राण गाथेने सर्वच प्रकारच्या लोकांचे रक्षण होते काय? नाही महाराज, परित्राणाने सर्वच लोकांचे रक्षण होत नसून काहींचेच होत असते. सांगितलं, सर्वच लोकांचे रक्षण होत नाही, काही मोजक्याच लोकांचे रक्षण होते. म्हणते नागसेन, तर मग परित्राण सर्व लोकांसाठी लाभदायक नाही हेच यावरून सिद्ध होते. महाराज, भोजन हे सर्वच लोकांसाठी लाभदायक होते काय? म्हणते, काहींना लाभदायक ठरते तर काहींना नाही. ते का बरे? राजा म्हणतो, म्हणते, कारण असे की अति भोजनामुळे पटकीचा आजार होतो व त्यामुळे काही लोकांवर तर मृत्यू देखील ओढावतो. तर मग महाराज, भोजन हे सर्व लोकांचे प्राण हरण करू शकत नाही हेच यावरून सिद्ध होते. हे असं उदाहरण देऊन भंतेजींनी त्यांना बायकॉट केलं की नाही. भंते नागसेन, दोन कारणांमुळे भोजन माणसाचे प्राण हरण करू शकतो. पहिलं, प्रमाणापेक्षा अधिक भोजन केल्यामुळे, आणि दुसरं, पचन शक्ती मंद पडल्यामुळे. म्हणते नागसेन, जीवनदान देणारे भोजन देखील त्याचा दुरुपयोग केल्याने जीवनोपयोगी अन्न विष बनते. पुढे म्हटलेले आहे, भंते म्हणतात, महाराज, याप्रमाणे परित्राणाने सर्वांचे रक्षण होत नाही तर काहींचे होते आणि काहींचे होत नाही. महाराज, 3 कारणाने परित्राण रक्षण कार्यात सफल होऊ शकत नाही. 3 गोष्टींना परित्राण सफल होऊ शकत. पहिलं, एखाद्या कर्मफळाची मध्येच बाधा पडल्यामुळे, एखादं कर्मफळ परिपक्व होऊन त्याचे परिणाम आल्यामुळे परित्राणाचा लाभ होऊ शकतो. दुसरं, वाईट कर्माचे विघ्न बाधक झाल्यामुळे परित्राणाचा प्रताप होऊ शकत नाही. तिसरं, परित्राणाच्या मंगलमय गाथांवर विश्वास नसल्यामुळे महाराज, परित्राणाच्या मंगलमय पाठात रक्षण करण्याचे बळ असून देखील ते व्यर्थ जाण्यास लोकांचे, म्हणजे ज्यांचे स्वतःचेच कर्म तेथे आड येते, त्यांच्या कर्माचा हा परिणाम आहे. महाराज, उदरात सामावल्यापासून आई मुलाचे रक्षण करते, अत्यंत सावधानपूर्वक त्याला जन्म देते, त्याचे मलमूत्र इत्यादी काढून त्याला स्वच्छ करून त्याच्या अंगाची शुद्ध सुगंधादी द्रव्याने मालिश करून देते व त्याला मोठ्या ममतेने लहानाचे मोठे करते. आणि समजा त्याला एखाद्या दुसऱ्या माणसाने कधी दाटले, रागावले किंवा मारले तर ती त्यावर रागावते व आपल्या मुलाचा कैवार घेते. एवढ्याने ती थांबत नाही, तर त्याच्या अंगावर धावून जाते व त्याला पकडून गाव प्रमुखाकडे घेऊन जाते व आपल्या मुलास व्यर्थच त्याने मारल्याबद्दल तक्रार करते. गाव प्रमुखाकडे घेऊन जाते व तक्रार करते. परंतु जर का तिच्या मुलानेच लफंगीगिरी, उनाडकी केली असेल किंवा वेळेवर घरी परत येत नसेल तर ती स्वतःच त्याला शिक्षा करते. महाराज, अशा प्रकारे शिक्षा केल्याबद्दल तो मुलगा सुद्धा तिला गाव प्रमुखाकडे घेऊन जातो काय? नाही बनते. का नाही बरे? म्हणते,
का की मुलानेच पुन्हा गुन्हा केला आहे, मुलानेच गुन्हा केला आहे. महाराज त्याचप्रमाणे परित्राणाच्या मंगलमय पाठात प्राण्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य असून देखील लोकांच्या स्वतःच्याच दुष्कर्माच्या परिणामामुळे त्यांचे अहित होते. बरे आहे बनते, आपण अगदी स्पष्ट करून सांगितले. गुंतावळ्याच्या गाठी एकदम मोकळ्या करून दिल्या. अंधारात मशाल पाजळी. वितंडवादी लोकांच्या खोट्या सिद्धांताचे जाळे पटापट तोडून टाकले. खरोखर आपण सर्व गणाचार्यात महान आहे असे मी मानतो, असे या ठिकाणी राजा म्हटला. आता आज झालेल्या या परित्राण देशनेतून जे काही आपणाला पुण्य कर्म संचित झालं, हे पुण्यकर्म मी सर्व परिवारांना करतो. या पुण्यकर्माच्या अनुभवाने बलाने आपणा सर्वांना ह्याच गौतम भगवान बुद्धांच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य प्राप्त होतो. साधु सभेंद्रियो विवर्जन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवन्तु अन्तिरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलांच निचं वड्डापचायिनो चत्तारो धम्म वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं. सर्वांचं साधू साधू साधू. सर्वांनी काळजी घ्या.